पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती. त्यामुळं अनुभव छान येतोय. जिथे जाते तिथं आम्हाला आशीर्वाद दिला जातोय, विजयी भव. त्यामुळं आणि खेळीमेळीच्या वातावरणात हा प्रचार होतोय, त्यामुळं विशेष आनंद होतोय. आधी मला पलीकडचा परिसर होता, पण हा परिसर जोडल्यामुळं माझ्या परिवारात अजून वाढ झालेली आहे. आणि त्यामुळं आमचं राजकारण हा व्यवसाय किंवा पेशा नाहीये, आम्ही समाजकारण करणारी माणसं आहोत. आणि कायमच आमचे पाय जमिनीवर असतात. त्यामुळं समाजसेवा हाच आमचा पिंड आहे. त्यामुळं 100% समाजसेवा. कोण 80 सांगतो, कोण 70 सांगतं, पण आम्ही 100% समाजसेवा करतो आणि समाजसेवाच करत राहू. आणि लोकांची समाजसेवा करण्यासाठीच आम्ही क्षेत्रात आलोय. राजकारण आम्हाला आवडत नाही, म्हणजे मला आवडत नाही, माझ्या मिस्टरांनाही आवडत नाही. पवार साहेबांनी महिला आरक्षण आणलं आणि आमच्या महिला भगिनींवरती विश्वास दाखवला. त्यावेळेस कुठल्याही महिला निवडणुकीसाठी सामोऱ्या जात नव्हत्या. त्यावेळेस प्रत्येक जण दुसऱ्या घरात म्हणायचं, तुम्ही उभ्या राहा, तुम्ही उभ्या राहा. पण सगळेजण आमच्या ह्यांना म्हणाले की मग तुम्ही तुमच्याच घरापासून का सुरुवात करत नाही. त्यामुळे आम्ही राजकारणात आलो. 5 वर्ष गॅप घेऊन पण पाहिली, पण लोकांनी दाखवलेला विश्वास एवढा मोठा होता की आम्हाला पुन्हा जिल्हा परिषदेसाठी यावं लागलं. त्यामुळे समाजसेवाच करत राहणारे नाही, कारण की लोकशाही आहे. कोणी कोणासमोर उभं राहायचं, कोणी कोणत्या पक्षातून उभं राहायचं, पण जर तुम्ही समाजसेवाच करत असाल तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचा 20 वर्ष मला अनुभव आलाय. आता ही निवडणूक लोकांनीच घेतलेली आहे मनावरती आणि लोक स्वयंस्फूर्तीने ह्यात सहभागी होत आहेत आणि ह्याचा विशेष आनंद होतोय आम्हाला. काही फरक पडणार नाही. ही स्पर्धा आहे आणि लोकसेवा करायची म्हणून आम्ही ह्या स्पर्धेत उतरलेलो आहे. समाजसेवेची जोड आधीपासूनच आमच्या घराला होती आणि त्यात ही राजकारण आलंय. त्यामुळं आधीही कामं करत होतो आणि नंतरही कामं करतोय आणि आमची कामाची पद्धत सगळ्यांनी पाहिलेली आहे. त्यामुळं माझी जरी गावं नसली तरी माझा निधी सगळ्या गावांपर्यंत पोहोचलेला आहे. आता सुद्धा कॅमेरे असतील शाळांना, शाळा दुरुस्त्या असतील किंवा जिल्हा नियोजन मार्फत पूर्वी सुद्धा रस्ते, ड्रेनेज ह्या सुविधा मी इकडे सुद्धा केलेल्या आहेत. खेळाचं साहित्य असेल तर मी कुठलाही भाग कधी गाळला नाही की हे गाव मला नाहीये म्हणून. त्यामुळं ह्या गावांशी माझी असलेली नाळ ही कायम आहे.